आणि चषक जोरदार नाही उद्या. हा संघ जिल्ह्यात मॅडम, तुमचं एवढा मोठा क्रिकेट सामना तुम्ही इथे स्थापन केला किंवा तुम्ही या महिलांमध्ये सगळ्यात मोठा गौरव तुमच्या माध्यमातून मिळवला आहे, ते सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे मॅडम, या क्रिकेट माध्यमातून महिलांचं अजून असं सहकार्य मिळायला पाहिजे, आपल्याला अजून वाढायला पाहिजे आणि अजून समोर असं चंद्रपूरच्या याच्यामध्ये जागतिक लेवलवर पण जायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? नक्कीच मराठा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भव्य अशा महिलांच्या क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं होतं आणि सुरुवातीला वाटलं नव्हतं की एवढा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा मिळेल, पण अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला. सुरुवात आम्ही केली होती, पण सुरुवात चांगली झाली. याच्या समोरही सामन्याचं आयोजन करत असताना नक्कीच ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी महिला क्रिकेट खेळल्या, भविष्यातही चांगलं एक मोठं नियोजन करून महिलांच्या क्रिकेट सामन्याचं आयोजन आम्ही नक्की करू. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज सगळ्या महिला या सामन्यामध्ये सहभागी झाल्या, काही जिंकल्या, काही हरल्या, पण नक्कीच महिलांसाठी हा आगळा वेगळा असा सामना होता आणि दरवर्षी तुम्ही आहे म्हणून शक्य आहे मॅडम, तुम्ही नेहमी यांच्या सोबत आणि आमच्या सोबत असेच राहा. नक्कीच एक महिला खासदार म्हणून जिथं जिथं महिलांचा विषय येईल मी सदैव त्यांच्या पाठीशी राहील. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, महिलांना स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नक्कीच एक महिला म्हणून मी सदैव माझा सहभाग राहील आणि त्यांच्या पाठीशी राहील. असं वाटतं की पुन्हा समोर जायला पाहिजे, अदर स्टेट मध्ये खेळायला पाहिजे, जागतिक लेवलवर पण जायला पाहिजे. नक्कीच आता जिल्हा लेवलचं झाल्यानंतर स्टेटचं असेल किंवा सेंट्रलचं असेल, पण सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे. ती सुरुवात आता झाली, हे तुमच्यापासून झाली मॅडम, असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. काय म्हणताय मॅडम, नाव सांगा तुमचं. ऍडव्होकेट कुंदाताई अविनाश जनेकर, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस. काय म्हणणं आहे तुमचं की या महिला क्रिकेट स्पर्धेनुसार अजून काही आयोजन करायला पाहिजे, क्रिकेटच्या व्यतिरिक्त पण काय व्हायला पाहिजे महिलांसाठी? आणि महिलांना आता आघाडीवर आहे, मुलांपेक्षा मुली समोर जात आहे, महिला समोर जात आहे, घर सांभाळून सगळं सांभाळून. तुमचं काय म्हणणं आहे, थोडंसं सांगा. नाही, आयोजन हे खूप चांगलं झालं आणि महिला ही सक्षम आहे आणि तिने हे सिद्ध केलं आहे. आज जगाच्या व्यासपीठावर महिला कुठेही मागे नाही. चुलीपासून तर अवकाशापर्यंत आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. फक्त तिला प्लॅटफॉर्मची गरज आहे आणि हे जर प्रत्येक सामाजिक संघटना असेल किंवा सरकारने शासन दरबारी जर तिला हे प्लॅटफॉर्म जर उपलब्ध केलं तर ती उंच किंवा भरारी प्रतिभाताई धानोरकरच्या सहकार्याने आणि त्याच्या मदतीने खूप काय समोर जाऊ शकते महिला, असं माझं म्हणणं आहे. की असं सतत हे क्रिकेट प्रत्येक वर्षी होत राहील असं काय आहे का? की क्रिकेट लोकांमध्ये म्हणजे क्रिकेटसाठी आलेले आहेत, किती टीम उपस्थित होत्या? एकूण 30 ते 40 टीमा इथे आलेल्या आहेत आणि मॅडमनी महिलांच्या पंखात नेहमीच बळ दिलेला आहे आणि मॅडमनी वारंवार महिलांचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. त्यामुळे नक्कीच या क्षेत्रामध्ये महिला आणि प्रगती सुद्धा. थँक्यू मॅडम. तुमचं नाव सांगा मॅडम आणि काय वाटतं? मी अश्विनी खोबराकडे नॅशनल कोऑर्डिनेटर आहे काँग्रेसमध्ये एससी डिपार्टमेंटची आणि आमच्या खासदार धानोरकर, प्रतिभाताई धानोरकर आहे, ह्या नेहमी महिलांना समोर घेऊन जाणार आहेत. त्या स्वतःच लढवणार आहेत, त्या स्वतःच झुंजणार आहेत आणि कोणत्याही याला आव्हानाला घेणाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना बघून आम्हाला खूप अशी ऊर्जा येते आणि कोणत्याही प्रॉब्लेमची खेळण्याची आमच्यात पण ताकद येते आणि त्यामुळेच आज हा इतका मोठा सोहळा घडून आलाय जागतिक महिला दिनानिमित्त. की एका बाजूला आम्ही पैठणीचा खेळ घेतला महिला काँग्रेसतर्फे आणि दुसरीकडे महिलांची एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा घेतली, तर नक्कीच हे काँग्रेस पक्षातल्या महिलांचं यश आहे असं मी मानते आणि सगळ्या टीमला शुभेच्छा देते, विनरला आणि जे जिंकलेले आहेत त्यांना. थँक्यू मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचा. मॅडम काय म्हणणं आहे तुमचं क्रिकेट टीम बद्दल? तुम्ही करू आज या सामन्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचताना आपल्या सगळ्यांच्या ओळखी पाळखी झाली आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मी आवर्जून या ठिकाणी सांगेल की महिला दिनाचे कार्यक्रम सतत 8 मार्च पासून सुरू आहे, पण आम्ही 8 मार्च पुरत्या मर्यादित नाही, आम्ही 365 दिवसही काम करणारे आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा सगळ्या पुरुषांना विनंती आहे आमची. की आम्हाला फक्त 8 मार्च पुरत्या मर्यादित न ठेवता, कारण ऑफिस मध्ये काम करणारी महिला ही आता 5 दिवसाचा आठवडा झाला, 5 दिवस काम करते, सॅटर्डे संडे तिला देखील सुट्टी असते, पण
हाऊस वाईफ म्हणून जे काम करते तिला कुठलीही सुट्टी नाही. सकाळी 6 पासून तर रात्री 11 पर्यंत ती राबते आणि हे सगळं करताना घरच्या कुटुंबाची सगळ्यांची काळजी आम्ही घेतो. मात्र स्वतःची काळजी घ्यायला आम्ही विसरतो. पण आता आम्ही आमची काळजी घेऊन सक्षमपणे समाजाची देखील काळजी घेऊ असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा माझ्या सगळ्या या रणरागिणींना मी मनापासून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. विजेत्या टीमला देखील मनापासून शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी आयोजित करणार आमच्या आयोजन मंडळ जे होतं त्या मंडळाचा आदरणीय वावरताई भाऊ असतील, नागदेव साहेब, सगळे राहुल भाऊ पासून तर सगळे आमचा अतुल वाघमारे, सगळेच म्हणजे आता नाव घेतलं तर मनीष झालं, सौरभ झालं, सगळ्याच आणि आमच्या उपस्थित या ठिकाणी सगळ्या आमच्या नगरसेविका, जिल्हा अध्यक्ष आणि आयोजन सगळ्या टीमचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आणि परत एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन इथंच थांबते. जय हिंद, जय नगरताई, यानंतर आपण मुख्य पारितोषिकाच्या समर्पण. स्वागत है मैडम आपका. मैं ऋतुषी गायत्री से. क्या लगता है आज का सामना कैसा लग रहा है? अपना बताइए अपना. सबसे पहले तो हम बहुत खुश है कि धानोकर मैम ने प्रतिभा धानोकर ने पहली बार ये मैच रखी है और इसके हम नहीं रनर अप है. हमें इससे बहुत गर्व है और हम और ट्राई करेंगे आगे जीतने का. और नेक्स्ट टाइम हम देखेंगे सीजन 2 रहेंगे उसके लिए हम प्राइज महिलाओं के कैसा लग रहा है? जीतने में खुशी हो रही है? बहुत कुछ. हमें हमारी टीम में सिर्फ यही नहीं तो मैन ऑफ द सीरीज भी मिला है हमारे प्लेयर को. इस बात की हमें बहुत खुशी है. और एक बेस्ट बॉलर के लिए हैट्रिक जो दी है हमें 1000 का प्राइज भी मिला है. डांस कर रही है. आदरणीय सम्मानीय प्रतिभाताई धानोरकर जी का इतना सहकार्य आप लोगों के साथ है, महिलाओं के साथ है. ऐसे ही आगे बढ़ते रहे. क्या लगता है कि हर साल ऐसा होना चाहिए और नया टीम में कोई तो भी नया प्रोग्राम होते रहना चाहिए? यस मैम, मुझे तो लगता है कि ये सिर्फ क्रिकेट ही नहीं तो हर महिलाओं में और एक फुटबॉल की भी मैच है वो भी होनी चाहिए. कबड्डी तो होती है लेकिन इसके साथ क्रिकेट के जैसे वॉलीबॉल है क्या और एक फुटबॉल है. ऐसे जो ग्राउंड वाले गेम है ना वो होनी चाहिए. बिल्कुल बिल्कुल मैडम. क्या लगता है आपको मैडम? आप ऐसे ही हर साल आते रहेंगे, खेलते रहेंगे, पहला साल है हमारा, मान बढ़ाते रहेंगे? हाँ बिल्कुल बिल्कुल. हम तो बहुत हैप्पी है. सबसे बड़ी बात है इस टीम को ट्रेन करने के लिए मेरे हस्बैंड है. वो अच्छा कोच है तो मैं बहुत प्राउड फील करती हूँ उनके लिए. तो बुलाना चाहूंगी मैं. बिल्कुल बुलाइए. आप कब तक नहीं करते? बोलिए आपका नाम बताइए मैडम. मंजिशा प्रसन्न. महिला जागतिक दिन के निमित्त और क्रिकेट के आज के सामने के दिन में जी स्वागत है महिलाओं का और यहाँ पे जीती हुई टीम का. क्या लगता है मैडम आज का दिन कैसा रहा आपके लिए? आज का दिन बहुत अच्छा रहा मैडम. और थोड़ा सा हम जीते, एक दिन से हार गए लेकिन नेक्स्ट ईयर में कभी हम आगे की टीम में कोशिश ऐसे करेंगे आगे से भी ज्यादा मेहनत करेंगे. अगले साल में हम थोड़ा सा ज्यादा मेहनत करेंगे और फर्स्ट प्राइज हम ही लाएंगे. जी जी बिल्कुल बिल्कुल. और हर साल में ऐसे प्रोग्राम होने चाहिए. थैंक यू प्रतिभा जी का. हाँ जी जी. उनके माध्यम से जो कुछ यहाँ पे आयोजन हुआ है तो इतने सारे टीम यहाँ पे आई है. अब कुछ ना कुछ तो प्राइज मिला है तो बहुत गर्व की बात है. हमको यहाँ पे 2nd प्राइज मिला है और हमको बहुत गर्व है कि हम 2nd प्राइज लेके जा रहे हैं यहाँ से. जी आपका नाम? मंजिशा राव ने थैंक यू मैम. जी मैं IBM न्यूज से रितु शिंदे यहाँ पे महिलाओं के माध्यम से यहाँ पे उपस्थित हुए हैं और मैं सारी महिलाओं को जय हिंद कहना चाहूंगी. पकडायचं मी तिथं उभी राहतो माझ्याकडे.